प्रामुख्याने शासन आपल्या दारी हा जो उपक्रम सरकार राबवते, या उपक्रमात सभा होतात, लोक येतात किंवा लोक आणले जातात। प्रत्यक्ष जनतेचे प्रश्न कोणते सुटतात आणि शासन जनतेच्या दारी जातं म्हणजे नेमकं कुठं जातं, कोणत्या जनतेच्या दारात जातं? तर मला असं वाटतं जनतेच्या दारात खऱ्या अर्थानं जाण्याची खरोखर गरज आहे। परंतु सरकार एक तोंड देखलेपणा करतंय, मोठ्या प्रमाणात शासनाचा खर्च करतंय, 150 कोटी रुपये जाहिरातीवर खर्च करतंय। BDO असेल, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, तहसीलदार असेल, या सगळ्यांना लोक आणण्यासाठी एक प्रकारे शासकीय यंत्रणा प्रेशराईज करते आणि मग लोकांना फक्त आणून बसवलं जातं, भाषण ऐकायचं आणि निघून जायचं। अशा पद्धतीनं शासन आपल्या दारी कार्यक्रम चालतो। आणि म्हणून या खऱ्या अर्थानं जर शासन आपल्या दारी खरोखर जात असेल तर ह्या जनतेच्या तक्रारी का येतात हा माझा सरकारला सवाल आहे। याचाच अर्थ सरकार जनतेप्रती जबाबदारी नीट पार पाडत नाही आणि विरोधी पक्ष म्हणून आणि शिवसेना प्रमुखाचे शिवसैनिक म्हणून आम्ही आमची ती जबाबदारी समजतो आणि म्हणून सगळ्या शिवसैनिकांसह आज मला वाटतं हा उपक्रम आम्ही राबवला। हा उपक्रम संपलेला नाही, हा उपक्रम अविरत चालू होणार आहे। माझ्या आता जवळपास महाराष्ट्रात 7-8 जिल्हे झालेले आहेत। येणाऱ्या जवळपास 16 फेब्रुवारीपर्यंत मी जवळपास आणखी 8-10 जिल्हे, माझे आता परवा 2 तारखेला पालघर आहे, 5 तारखेला पिंपरी चिंचवड आहे, कोल्हापूर आहे, सिंधुदुर्ग आहे, रत्नागिरी आहे, अमरावती आहे, यवतमाळ आहे, वाशिम आहे, मी सगळे जिल्हे फिरणार, जालना आहे। आणि या सगळ्या ठिकाणी शासन आपल्या दारी जात असताना सरकारने कोणतेही दिवे लावलेले नाही। म्हणतो ह्या दिव्याखाली अंधार मोठ्या प्रमाणात झाला आहे। या अंधारात एक शिवसेना एक मिनमिनती चिमणीच्या का रूपानं होत नाही, एखाद्या मेणबत्तीच्या रूपानं का होत नाही, जनतेच्या जीवनात एक उजेड आणण्याचा प्रयत्न करते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।